तुझ्या शत्रूचा शेवट आता सुरू झाला आहे. आता त्याचा नायनाट कोणीही थांबवू शकत नाही. फक्त योग्य वेळेची वाट बघ. जे तुझ्यावर डाव खेळत होते त्यांचा खेळ आता संपणार आहे. तुझं शांत राहणं ही वादळाची तयारी आहे. तुझा शत्रू जो आज हसत आहे तोच उद्या रडणार आहे. ज्यांनी तुला संपवायचा विचार केला त्यांचाच नायनाट आज होणार आहे. कारण तुझ्यावरची वाईट नजर आता उलट फिरणार आहे. वेळ फिरत आहे आणि यावेळी ती तुझ्या बाजूने फिरत आहे. कारण तुझा प्रत्येक अश्रू आता तुझ्या शत्रूच्या पराभवाची सुरुवात आहे. आता खेळ बदलणार आणि जिंकणार फक्त तूच. होय बाळा, तुझा शत्रूचा खेळ आता जवळ आलाय हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाही, तर साक्षात अनुभवण्यासाठी आहे. जे अन्याय, जे कट, जे अपमान तू सहन केलेस त्याचं उत्तर आता व्याजासकट मिळणार आहे. तू शांत होतास, गप्प होतास, पण हरलेला नव्हतास. तू फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतास आणि आता ती वेळ आली आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक अश्रू हळूहळू स्वतः नष्ट होणार आहे. ज्यांनी तुझ्यावर डाव खेळले, जे तुझ्या मागे बोलले, जे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना वाटलं ते जिंकले. पण त्यांना माहीत नव्हतं तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी तुझं कर्म आहे, तुझी श्रद्धा आहे आणि सर्वात मोठं म्हणजे ब्रह्मांड नायकाची, भगवंताची, देवाची शक्ती आहे. विश्वास असेल तर देव माझ्या पाठीशी असे टाईप कर. आज तू जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप काही सहन केलं आहेस आणि हे सगळं व्यर्थ जाणार नाही. कारण प्रत्येक अन्यायाचा शेवट असतो आणि तो शेवट आता त्यांच्या वाट्याला येणार आहे. म्हणून घाबरू नकोस, डगमगू नकोस. फोकस ठेव, शांत राहा आणि तुझं काम करत राहा. कारण तुझा विजय आता ठरलेला आहे आणि जे तुला हरवायचा प्रयत्न करत होते त्यांचा नायनाट होणं आता निश्चित आहे. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि तुझं नशीबसुद्धा बदलणार. आज जे वर आहे उद्या ते खाली येणार आणि तू त्या उंचीवर असशील जिथे पोहोचणं त्यांच्यासाठी फक्त स्वप्न असेल. हा शेवट नाही, ही सुरुवात आहे तुझ्या विजयाची. म्हणून बाळा, फक्त भगवंतावरती विश्वास ठेव. कारण आता तुझा शत्रू तुला नाही तर स्वतःचा अंत लिहत आहे. जो तुझ्यासाठी खड्डा खणतो ना तोच त्यात पडणार आहे. तुझा खरा गेम आता सुरू होतोय आणि त्यांचा संपतोय. ज्यांनी तुला तोडलं, दुःख दिलं, त्यांना तूच आता मोडणार आहेस. तुझ्या आयुष्याची अंधारी रात्र त्यांच्या शेवटची पहाट आहे. आता बदला नाही, न्याय होणार. जे लपून वार करत होते त्यांना आता प्रकाशात उभं राहावं लागणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. कारण तुला वाटतं सगळं संपलं, लोकांनी धोका दिला, पाठीमागून खंजीर खुपसला आणि तू एकटा पडलास. पण हा शेवट नाही, ही सुरुवात आहे. त्यांनी तुझ्या शांततेला कमजोरी समजली, पण शांत माणूस जेव्हा उभा राहतो तेव्हा तो वादळ घेऊनच उभा होतो. प्रत्येक अपमान, धोका, कट आता तुझ्या सहनशक्तीचं रूपांतर शक्तीत झालं आहे आणि हीच शक्ती त्यांच्या नशिबाचा निर्णय घेणार आहे. विश्वास ठेव. वेळ नेहमी शांतपणे चालते, पण जेव्हा ती फिरते तेव्हा ती कोणालाही सोडत नाही. आजपर्यंत ते तुझ्यावर हसत होते, पण आता वेळ त्यांच्यावर हसणार आहे. कारण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना आता त्यांच्या पराभवाचं कारण बनणार आहे. तुला काहीच करायची गरज नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या कामावर फोकस कर. कारण जे व्हायचं आहे ते आधीच ठरलेलं आहे. न्याय उशिरा मिळतो पण अचूक मिळतो. जेव्हा तो क्षण येईल
तेव्हा तुझा शत्रू तुझ्या समोर उभा असेल, हरलेला, तुटलेला आणि पूर्णपणे संपलेला. कारण ही फक्त तुझी कहाणी नाही, तर तुझ्या विजयाचा अध्याय आहे. म्हणून माझ्या बाळा, भगवंतावरती विश्वास ठेव. जो भगवंताच्या पायाशी येतो त्याला कोणासमोरही हात जोडण्याची गरज नाही. माझ्या बाळा, बघ, जर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी आहे आणि मी देवाचा लाडका भक्त आहे असे टाईप कर. तू कितीही अडचणीत असलास तरी तुझ्या पाठीशी एक अशी शक्ती उभी आहे जी तुला कधीच खाली पडू देणार नाही. जो माणूस भगवंताच्या पायाशी येतो तो एकदम भाग्यवान ठरतो, कारण त्याचं डोकं आधीच योग्य ठिकाणी झुकलेलं असतं. ज्याने देवासमोर मान झुकवली त्याची मान जगात कुणीही खाली करू शकत नाही. लोक काय विचार करतात याचा तू विचार करू नकोस. लोक आज आहेत, उद्या नाही, पण तुझा ब्रह्मांड नायक कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक पावलात आहे. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. बाळा, बघ, जेव्हा तू भगवंतावर विश्वास ठेवतोस तेव्हा तो तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करतो. म्हणून कधीच हार मानू नकोस, घाबरू नकोस, कारण तू एकटा नाहीस. तुझा भगवंत जिथे असतो तिथे हार नसते, तर फक्त विजय असतो. जो भगवंताच्या पायाशी येणार त्याला कशाचीच कमी नाही पडणार. होय माझ्या लेकरा, बघ, हा साक्षात स्वामींचा आशीर्वाद तुझ्या समोर आला म्हणजे योगायोग नाही. बाळा, जगात सगळ्यांकडे धाव घेण्यापेक्षा एकदा भगवंताच्या चरणी बसून बघ. जिथे तुला जे समाधान मिळेल ते कुठेच मिळणार नाही. लोकांपुढे हात जोडले तर कधी ना कधी अपमान मिळेल, पण भगवंतासमोर हात जोडले की आत्मसन्मान वाढेल. कारण तिथे अपेक्षा नसतात, फक्त स्वीकार असतो. जगाकडून काहीच मागायची गरज नाही जो भगवंताच्या पायाशी येतो. कारण त्याला कळतं जे काही आहे, जे काही मिळणार ते सगळं योग्य वेळीच मिळणार आहे. कधी वेळ कठीण येईल, लोक साथ सोडतील, सगळं अंधारल्यासारखं होईल, पण त्या अंधारातही एक दिवा कायम पेटलेला असतो. तो म्हणजे भगवंतावरचा तुझा विश्वास. हा विश्वास असेल तर लव यू गॉड, माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि कोणाकडेही जाऊ नकोस, भगवंताकडे वळ. श्री स्वामी समर्थ.